ओ भाई साहब, ओ भाई साहब, चला तुझ्या जागेवर. चला, तुझी जागा कुठे आहे? कुठे आहे तुझी जागा? तुझी जागा कुठे आहे? दाखव चल सगळ्यांना. द्या. इकडे बघा, कामावरून आल्याबरोबर बघा सोनू लगेच दरवाजा उघडायला तयार. गाडी पण जाम घाण झाली, गाडीला पण धुवायची आहे पण टाईमच भेटत नाही. आणि बघू संध्याकाळी जर जमलं तर आज गाडीला काही पण करून धुवून घेईन. जाम धुळीमध्ये भरपूर असते आणि आमच्या भिवंडीमध्ये धूळ कवडी तुम्हाला तर माहीतच. नमस्कार, मी कविता. तुम्हा सगळ्यांचे कविता पाटील ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. तर आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना चांगला जाऊ देत, तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत अशी गणपती बाप्पाजवळ प्रार्थना करते. तर मंडळी, आज आहे सोमवार आणि मी छानशी आपल्या ब्लॉगला सकाळी सकाळी सुरुवात केलेली आहे. तर चला, आता आजच्या दिवसभरामध्ये काय काय होतं आहे ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करेन. तर सगळ्यांनी आता ब्लॉगमध्ये कंटिन्यू करा. ओके, तर सगळ्यांनी देवपूजा करून घेते. आज थोडंसं लेट उठणं झालं कारण की काल थोडीशी तब्येत बरी नव्हती त्याच्यामुळे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे 2-3 दिवसापासून काही मला ब्लॉग पण येत नव्हते. पण चला ठीक आहे, आज थोडंसं बरं वाटतं पण गळा खूप जास्त दुखतो आहे. म्हणजे आवाजावरून तुम्हाला समजत असेल तरी बरं. चला, जे पण काय होईल ते तुमच्यासोबत शेअर करते. ओके, चला. तर आता घेते देवपूजा करण्यासाठी फुलं तोडून. आणि काल मी काही कळ्या तोडायला विसरली पण नशीब गाववाल्यांना समजलं की जर फुलं सगळी घेऊन गेली तर बाई ब्लॉगमध्ये बोलल परत, म्हणून वाटतं आवरी फुलं ठेवून गेली ती झाडावरती माझी देवपूजा करण्यासाठी. तर चला, आता असं पटपट तोडूनशा घेता लगेच देवपूजा करून मग सगळ्या कामांना माझ्या सुरुवात करतात. तर आता देवपूजा बी आवरली ना, सकाळची जी काही आपली कामं असतात झाडलोट बी करायचं त्याच करायला घेतली. आता नाही, चिन्मयची कामं आमच्या सगळं खाते ना, सोप्याच्या खाली टाकून देते ते बिडीशॉपची कागदा. तर आता असून ते जरा झाडलोट बरं करून जेताव ना, लगेच परशी बिरशी पुसूनचे जेताव. आज पण जराशी धावपळच माझी ना, तब्येत थोडीशी डाऊन झाली मंडळी. काय माहिती कशामुळे झाले तर नुसतं घसा जाम दुखते. आणि किती दिवस झालं, म्हणजे किती दिवस नाही किती महिने झाले थायरॉईडचा रिपोर्ट पण नाही काढला. तर बघू आता कधी होते. आणि आता झाडू बिडू सगळं मारूनच्या परशी पुसायला घेतली. मी काय करता माहिती आहे का, पहिला किचनची ना रूमची लादी पुसूनची येतो, त्याच्यानंतर मग मी हॉलमध्ये येतो ना, मग असं बाहेर पुशीत जातो. तर प्रत्येक ताईचा सकाळची कामं करण्याची पद्धती वेगवेगळी असते. म्हणजे कामच सगळ्यांच्या घरामध्ये मला तरी वाटतं सेम असतं सकाळच्या वेळेला, पण प्रत्येक ताईचं काम करण्याचं नियोजन किंवा पद्धती वेगवेगळी असते. माझा कधी कधी उलटा होते. मोनिशला जर डबा घेऊन जर जायचं असेल ना तर मग मी लाद्या बिद्या नंतर पुसतो ना, पहिले जेवण बनवायला घेतो, म्हणजे भाकऱ्या बिकऱ्या करायला घेतो. पण आज त्याला काही टिफिन नव्हता, तो कामावरती आज गेला नाही. त्याच्यामुळे आज बरं सगळे क्लिनिंग करतो ना. आता लगेच घेतलं आहे जेवण बनवायला. लवकरच मला जेवण बनवायला घेतले. सांगू का, थोडीशी आम्हाला कुऱ्या करायला जावायचं आहे त्याच्यामुळे. तर चला, आता ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. धर घे. अय, दूध पील की? माझ्या आवाजाचा प्रॉब्लेम झाले, बोल. घसा बिसा दुखताय. मस्त अद्रक घालून चहा बनवले, सांगते घसा दुखते. तर मंडळी, मस्त आता कारिंदे उकडले. कडू लागतात नाही ना? चला या, आता तुम्ही पण खायला कारिंदे. दुपारचे 1:30 वाजलेले आहे आणि आता मी चालली आहे काल्हेरला. तर तुम्ही सांगाल ताई तू रोज रोज काय काल्हेरला जाते? तर आता माझं पतपेढीमध्ये थोडंसं काम आहे, तर तेच करून घेते की नाहीतर मग 4-4:30पर्यंत पतपेढी बंद होईल त्याच्यामुळे. ओके, सो चलो आता पटकन जाऊन येऊयात आपण. आणि आपली लुना पण जाम घाण झाले, तिला पण धुवायची आहे. बघू संध्याकाळी जर जमलं तर आज गाडीला काही पण करून धुवून घेईन. जाम धुळीमध्ये भरपूर असते आणि आमच्या भिवंडीमध्ये धूळ कवडी तुम्हाला तर माहीतच. ओके, चला आता जाते मी. बेळाचा फल काय काय झाला वेडा बाबू? तरी आता मस्त पिकलं आहे बेळाचं फळ. तर आज बरं कट करूयात, आज उपवास पण आहे, मस्त सोमवार. ओके बाबू, खाशील तू? नको, तुला कापू मी आजच्या जलाच्या तुझ्या भाऊकडू. कापू तुला, कापू तुला कापू थोड्याशा कापू. सोडी तुला कापू का तुला? तर यो फळ ना
जरासा खळबत्त्याच्या दांडाशी याला जरासा फोडला तेव्हा जाऊन कुठेतरी फुटला होतो. हे बघा. नकुळी तू खाणार आहेस का? नकुळी तू खाणार आहेस का पप्पू? खाणार आहेस का तू? खाऊ. हा मंडळी फोडलाय मी आता याला आणि सुगंध एवढा भारी येतो या फळातून. भारीवाला सुगंध, एकदम भारीवाला सुगंध. ओ भाई साहब, ओ भाई साहब. हे बघा. सुगंध एवढा भारी येतोय ना. ते बिया बघ कशा जंबर जंबर. तुला पाहिजे लपू? तू खाशील? आमचं नक्की सगळं खाते. आवडला लपू? तुला आवडला? पाहिजे अजून? पाहिजे अजून? पाहिजे तुला? सोनू येत का देते? चोनू देऊ का? चोनू घे तुला. घे चोनू. बरं घे म्हणू. बेलाचा फळ खाल्ले का कधी? तुझ्या असली ना बापासनीच नाही घालत, तू कशा खाशील? फर्स्ट टाईम खाल्ले मी पण. काय भारी लागते. चहा प्यायच्या आधी खायला पाहिजे होता. खा नंतर हा ग. चमच्याशी काढून बिया द्या याच्यामध्ये. एकदम टेस्टी टेस्टी लागते नुसता तो. याचा ज्यूस बोलते बनवताना. मला कॉमेंट आली ती मागे. बघायला पाहिजे कसं ज्यूस बनवतात तो. ये देखो मंडळी, ये देखो, ये देखो. औषधी पण असते तो. मला ना लपू ना बाबू, माझ्या नकुळीला जाम आवडलं ना बाबुडी. चला आता जायचा गावामध्ये. रॅशनवरती जायचा कारण की आजची किती तारीख? आजची 22 का 23 तारीख आजची. ना रॅशन नाही आणलं तर बुडल त्याच्यामुळं. चावून न गव्हायला जायचा. ए थांब ना सोंगारिया. 6:15 वाजले जातं रात्रीचे. अजून चिन्मयचा पण पत्ता नाही यायचं. इकडे बघा कामावरून आल्याबरोबर बघा सोनू लगेच दरवाजा उघडायला तयार. ए चू इकडे ये बघ. ये देखो. ए खाऊन बघ कसं लागतं ते आधी. चला आता आम्ही चाललो गावामध्ये रॅशन आणायला. ये बाटला घे मग जरा. बाटला तरी चला. हे रस्त्यावर आहे आम्ही. चला रॅशनवरून लगेच पाण्याचा बाटला आणायला पण जायचं आहे. तिकडनं काल्हेरला जायचं कारण की मोबाईल थोडासा बिघडला आहे. त्याच्यामुळे तुम्हाला ब्लॉग पण काही 2-3 दिवस आले नाही. नंबर जरा मोबाईल पण जरा दाखवून येतात. थोडासा फॉल्ट तो करून घेऊ बरं. द्या तू बाटला घ्या. ते बघा रॅशनवरून धान्य घेऊन आलो आहे. गहू. इकडे बघा सोनू कसा झोपलाय. काय सोन्या झोपलाय तू? झोपाली तुला जाम. झोपा झोपा झोपा. नाही हो बघा पमचा कसा बसलाय. पमचा यो यो कामावर आलाय ना पबजी हो बसलाय. हे बघा आता लक्की सणा आणल्यात. लक्की सणा आता आणल्यात पाय स्वच्छ धुवून घेते आणि शिजायला ठेवते त्यांना. आता घेते चपात्या बनवून एकीकडं.
चिन्मयला लावला आता कामाला. टोमॅटो आणि कांदे कापून देतो इथं मला. आणि आता धान्य आणून ठेवलं इथं कोपऱ्यामध्ये. उद्या त्याला एकदम स्वच्छ करेन. हो चला आता अंड्याची भुर्जी बनवते. दोघांना पण आहे ना, कारण का दुपारी पण त्यांनी भाजी घालली ना. आता मोनिश मग जेवणार नाही, शाकाहारीचे म्हणून. आणि आता इथे चपात्या बनवून झाल्यात. थंड झाल्या की लगेच डब्यामध्ये पॅक करून घेते. गरम एवढा होते ना काय विचारायला नको. फेब्रुवारी महिन्यामध्ये जर एवढा गरम आहे तर एप्रिल मे महिन्यामध्ये कसं व्हायचं मग. चला आता भुर्जी पण बनवून झाली. तर आता लक्की सोनूचे पण पाय झालेत. त्याला पण जेवण देते लगेच. पटकन थंड करते. थांब गरम आहे, थंड होते. गरम आहे बेटा, गरम आहे, थंड तर होते. तुम्हालाच आणले ना. हां जेवण वगैरे झालं आहे. आणि आता आम्हाला आहे दुपारची भाजी थोडीशी. बरं गरम गरम मस्त कांद्याची भजी घालून नंतर जेवायला टायमाला. तर आता 8:30 वाजले आणि आता जेवायला देते. मग प्लांटवर जाते कारण की थोडासा काम पेंटिंग आहे त्याच्यामुळे. आणि मग ये मी माझी कामं असली ना जरा की मग मी यांना पाठवते. मग माझं सगळं आवरलं का मग मी प्लांटवर जाते. मग ते घरी आणि बरं झालं चिन्मयने कांदा टोमॅटो मला कापून दिला म्हणून तेवढं कामं झालं झालं. आणि मोनिश आता मला घेऊन आला घरी रॅशनवरून. आणि कुठे गेला काय माहिती. मला पण जरा भूक लागलेली. म्हणजे साखर आणि चपाती घेतली खायला. साखर आणि चपातीचा रोल करून कोणी कोणी खाल्ले ते मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. असे मस्त गरम गरम चपाती तूप नाही तर तेल लावून आणि मग त्याच्या आतमध्ये साखर भरायची ना मग रोल बनवून खायचा. भारी लागते. घे सोना घे नको बाबू घे. थंड झाला आहे तर खा. असं चावून चावून खाईल बघा हो डुक्कर बघा. छोटा तुला नको आहे जेवण. तुला जेवायला नको आज. उपास करतो तू सोमवार उपास करतो बाबू तू आज. चल ये चला रूममध्ये देते जेवायला ये. चला चला तुझ्या जागेवर चला. तुझी जागा कुठे आहे. कुठे आहे तुझी जागा. तुझी जागा कुठे आहे दाखव चल सगळ्यांना. चला चल इकडं. चला तुझ्या जागेवर ये. तुझी जागा इकडे आहे ना. घे खा आता. इथे आहे ना तुझी जागा बाबू. आमच्या सोनूचा अंथरूण. चला आता आमच्यासाठी घेतल्यानं मस्त बेसनाचं भजी काढायला कांद्याची. ये देखो. आता काय आहे तुझा. तू जेवलास ना बाबू आता. तू आता जेवलास ना बाबुडी. तू जेवलास ना आता. येडी बाबू काय. चला आता मोनिशला पण दिले जेवायला मस्त अंड्याची भुर्जी चपाती. हा चला आता हे पण बसल्या जेवायला. मस्त दुपारची वाटाण्याची भाजी आहे. ओळा वाटाणा फ्लावर. आता मस्त बेसनची भजी बनवली. रात्रीच्या भाकरी होत्या ना त्याच्यात आम्ही दोघांनी खायला घेतल्या. रात्रीच्या 2:30 भाकरी होत्या त्याच खायला गेलेल्या मी. आणि पोरांना मग चपात्या बनवले गरम गरम. सोडून ना काय बनवलं. ओय काय गोंगाट भरलाय. कशाला गोंगाट भरलाय. खाऊन पिऊन कशाला गोंगाट भरलाय. वेडी बाबू वेडी बाबू कशाला गोंगाट भरलाय. काय पाहिजे तुला.